हॅलो नमस्कार. आज ना मी मस्त असा साडीचा घागरा शिवला होता, जो की 2 मल्टी कलरमध्ये साडी असते ना, तर त्याचा मी शिवला होता. 4-5 वर्षाच्याच मुलीचा तो घागरा होता, म्हणून थोडासा सिंपल ठेवायचा मी प्रयत्न केला. कारण मुलींना ना जास्त बटबटीत आणि त्यातल्या त्यात ह्या उन्हाळ्यामध्ये तिला सहनही झालं पाहिजे तशा टाईपमध्ये. आणि त्याच सेम साडीचा मी एक छोटासा फ्रॉक शिवला होता, जो की तिच्याच लहान बहिणीचा होता. आय होप की त्यांना तो आवडेल. काय वाटलं तर आपण त्याच्यामध्ये चेंजेस पण करून देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर थोडासा कपडा उरला तर तो त्यांना रिटर्नही देऊन टाकला. संध्याकाळच्या वेळेला मस्त झाडांना पाणी मारलं, आंघोळ वगैरे घालून घेतली, कारण सध्या ऊन एवढं पडतं आहे ना, त्याच्यामुळे त्यांना 2 टाईम जरी पाणी दिलं ना तरीही ते पुरेसं नसतं. नंतर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आठवड्याभराचे. नंतर स्वयंपाकाला लागले होते आणि मस्तपैकी आज मला पापडाची चटणी बनवायची होती, जी की मला मम्मीने दिलेली आहे. त्याचे मस्त पापडं वगैरे तळून घेतले. आणि माझ्या नवऱ्याने ना इतकी जवळपास अर्धा किलो खारी आणून ठेवली. आणि त्यांना खारी आवडते आणि मला टोस्ट आवडते. त्यांना माहिती आहे मी टोस्टच कायम आणत असते, त्याच्यामुळे मी परत टोस्ट आणू नये ना म्हणून त्यांनी ना डिगभर अशी खारी आणून ठेवली होती. त्याच्यामुळे मी त्यांना इतका हसत होते ना, त्यांना असं वाटत होतं की ही मला परत टोस्टच खाऊ घालेन, म्हणजे त्यांनी डिगभर अशी खारी आणून ठेवली. त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले होते. ढोबळी मिरची भरलेली असते ना मसाल्यावर, ती बनवली. खोबरं, शेंगदाणे, लसूण, आपला जो मसाला बनवला आहे तो, मीठ आणि कोथिंबीर मस्त असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आणि थोडंसं दरदरीमध्येच ठेवायचं आहे. आता ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर तर करते, पण बघा आता कशी बरोबर होते की नाही, कारण मी आयुष्यामध्ये सेकंड टाईम बनवत आहे. मस्त सगळ्या ढोबळ्या मिरचीमधून फोडून त्याच्या बिया वगैरे काढून घेतल्या, त्यांना छान स्टफिंग वगैरे भरून घेतलं. थोडंसंच तेल मी इथे टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आहे ना सगळे जे ढोबळे मिरच्या आहेत ना त्या तेलामध्ये 2-3 मिनटं असे परतवून ठेवायचं. आणि त्यातला मसाला असं जास्त पडून नाही द्यायचा, खाली हलवताना थोडं सांभाळूनच हलवायचं. मस्तपैकी झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटांनी लगेच चेक करा बरं का, नाहीतरी अशी काहीतरी हाल होऊन जाते. हां, याच्याकडे बघून असं वाटतंय की माझी ढोबळी मिरची जळली आहे किंवा अशी काळी झाली, पण तसं काहीच नाही झाली बरं का. आय होप की ती चांगली टेस्टला लागावी असं मला वाटत होतं. नंतर ना मला तीळ शेंगदाण्याची जी पोळी असते ना ती वगैरे बनवायची, पण त्याचं दळून घेतलं आणि ती पोळी वगैरे बनवून घेतली. आणि ना आम्हाला जेवणाने तसं काही ते स्वीट खायला ना जरा आवडतं, त्याच्यामुळे मी अशी पोळी ना आधीमध्ये करत असते. आणि ना थोडंसं मी पाणी टाकायचं विसरले होते त्या भाजीमध्ये, त्याच्यामुळे परत तव्यावर टाकली, थोडंसं पाणी शिंपडलं आणि परत गरम केली. आता बघा कशी झाली आहे भाजी. ढोबळी मिरची चांगली ना. खरंच का, जळलेली नाही लागत आहे ना. वाटलं तर होतं की भाजी थोडीशी जळलेली लागेल, पण असं काय नाही झालं बरं का, एकदम छान झाली होती भाजी. रात्रीच्या वेळेला ना आमची धनुबाई आली होती आणि तिचं असं काहीतरी आंबा आहे ना पाण्यामध्ये बुडवून खायचं काम चालू होतं. तिच्याकडे बघून ना मला इतका हसू येत होतं आणि सगळेजण टी व्ही बघत होते, म्हणजे सगळ्यांचं लक्ष टी व्हीकडे होते आणि माझं एकटीचंच तिचा व्हिडिओ काढायचं आणि तिची गंमत बघायचं चालू होतं. चला तर मग असा होता आजचा दिवस. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय गणेश.